नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. अमेरिकेच्या वेळेनुसार सकाळी 10 वाजता आणि भारताच्या वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता इराणच्या हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या प्रत्येक जहाजांना अमेरिकेनं आपल्या निगराणीखाली घेतलं आहे. आणि अशा वेळेला इराणचे भारतातले राजदूत यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं आहे. ते म्हणाले की इराणनं कधीही भारताच्या जहाजावरती कर आकारला नाही ना भारताच्या जहाजावरती आम्ही कर आकारू. इनफॅक्ट या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजं सुरक्षितपणे बाहेर जातील असा आमचा प्रयत्न असेल. हे भारताबरोबरचं मैत्र सौहार्द असण्याचं मुख्य कारण जसा आपला पर्शियन राष्ट्राबरोबर गेल्या 2-2.5 हजार वर्षापासूनचा संबंध आहे, त्याहीपेक्षा आपण चाबहार बंदरामध्ये जी $450 बिलियन गुंतवणूक केली आहे आणि ज्या चाबहार बंदराला पुढच्या 10 वर्षासाठी आपण बिल्ट ऑपरेट अँड ट्रान्सफर अशा पद्धतीनं ऑपरेट करतो आहे. त्याचबरोबर भारतातनं मोठ्या प्रमाणामध्ये इराणला ह्या युद्धाच्या काळामध्ये तब्बल 500 कोटी रुपयाची मदत, मग त्यात कपडे पण आले, चांदी पण आली, ती झाली, पुढेही ती होईल. आणि भारत हे असं एकमेव राष्ट्र आहे की जे दोन्ही गटाला आपल्याबरोबर संबंध ठेवू नये. मी हे जास्त विस्तृतपणे सांगायचं कारण म्हणजे आत्ता इराणला ह्या सामुद्रधुनीतल्या प्रत्येक जहाजाच्या तपासणीचा त्रास होऊ शकतो, कारण जरी इस्रायलनं लेबनॉनमधले हल्ले कमी केले असले तरी ते संपलेले नाहीत. इनफॅक्ट तेहरानमध्ये सुद्धा मधल्या काळामध्ये जे हल्ले झाले त्यात 1000पेक्षा अधिकच्या लोकांना जरी सुरक्षित बाहेर काढलं असलं तरी साधारणपणे 1,20,000 नागरी वस्तीवरती आणि आस्थापनावरती अमेरिकेचे हल्ले झालेले आहेत. अमेरिका बहुधा असं दिसतं आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला स्वतःच्या नियंत्रणाखाली घ्यायला खूप इच्छुक आहे. आणि मिस्टर ट्रम्प जे अत्यंत बेजबाबदार वर्तन करतात आणि वक्तव्य पण करतात, तर त्यांनी काहीच दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं की अमेरिका डज नॉट केअर हॉर्मुझ, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. अर्थात अमेरिकेला स्वतःचा तेलाचा नैसर्गिक वायूचा साठा इतका जास्त आहे की त्यामुळं त्यांना त्याची काळजी करण्याची गरज नसली तरी आजच युरोपियन युनियननी म्हटलं आहे, फ्रान्सने म्हटलं आहे, ब्रिटननी म्हटलं आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ही नियंत्रण मुक्तच असली पाहिजे. आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे ही जी सामुद्रधुनी आहे किंवा कुठलेही व्यापारी मार्ग हे कोणत्याही कराशिवाय असतात. म्हणजे तुम्ही कल्पना करा की उद्या जर समजा असा कुठला देश म्हणाला की आमच्या हवाई हद्दीचा तुम्ही वापर करायचा नाही, किंवा इंडियन पॅसिफिकमध्ये भारतानं असं म्हणायला सुरुवात केली की आम्ही पण आमच्या इथल्या समुद्रावरती जे काही वाहतूक होते आहे त्याच्यावरती कर आकारू. जसं आता इराण म्हणतं आहे की प्रतिपिंपाला आम्ही $1 कर आकारू, तर चालेल का? ते चालणार नाही हे माहिती असून सुद्धा ह्या युद्धाच्या टप्प्यावरती आता अमेरिकेचा आजपासून प्रयत्न सुरू आहे की प्रत्येकाची ते पडताळणी करतील. पण कोणाची पडताळणी करतील? तर जे इराणला कर देतील. कारण इराणला सौदी अरेबियानंतर मध्यपूर्वमधलं, मिडल ईस्टमधलं सर्वात श्रीमंत राष्ट्र होण्याची संधी आली आहे. ती 2-3 पातळीवरती आहे. एक, त्यांनी जे 10 वेगवेगळ्या पद्धतीचे मुद्दे दिलेत त्याच्यामध्ये इराणवरची सगळी निर्बंध हटवण्याची त्यांची मागणी आहे. म्हणजे मी म्हणालो ना की आमच्या इथलेच एक मराठी गृहस्थ फॅमिलीसह 8 का 10 महिन्यापूर्वी जेव्हा तिथे गेले होते तर त्यांनी त्यांच्या एका वेळेसचं जेवणाचं बिल इराणमध्ये 15 लाख रुपये दिलं आहे त्यांच्या चलनात. कारण रुपयात तिथल्या दिनारचं किंवा तिथल्या चलनाचं पूर्ण अवमूल्यन झालं आहे अमेरिकन सँक्शन्समुळे. आता जर ही सँक्शन्स हटली आणि इराणची जगभरामध्ये गोठवलेली संपत्ती इन्क्लुडिंग रशिया ती जर परत मिळाली तर त्याच्यासाठी तो त्यांना डबल बोनांजा असेल. म्हणजे एक तर निर्बंध हटतील, त्यामुळं भारतानं जसं 7 वर्षानंतर इराणकडनं तेल खरेदी सुरू केली आहे ती तेल खरेदी आणखी व्यापक होईल, भारताला एक नवीन मित्र मिळेल आणि भारत मग नैसर्गिक वायूचे साठे पण इराणकडनं खरेदी करेल. आणि भारतच का, आज जो चीन ज्या पद्धतीनं इराणकडनं सगळं नैसर्गिक साहित्य सामुग्री खरेदी करतो आहे तसंच होईल. आणि ते होऊ नये असा आता अमेरिकेचा प्रयत्न आहे. त्यामुळं एकतर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरून इराणची कोंडी करून ह्या ज्या निगोशिएशनमधल्या काही ज्या काही अटी आहेत त्याच्यातनं एकमेकांच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा चर्चेला, कारण पाकिस्तानला हा विश्वास आहे. पाकिस्तानच्याकडनं शाहबाज शरीफ जे पंतप्रधान आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की ही चर्चा पुन्हा होऊ शकते, त्याची फार गरज आहे. भारतामध्ये जे लोक असं म्हणतात की याच्यात पाकिस्तानला फार मोठा
वरचढ हात वगैरे मिळाला, त्यांना एकतर आंतरराष्ट्रीय राजकारण कळत नाही किंवा त्यांना सगळं कळतं, ते केवळ डोमेस्टिक पॉलिटिक्स खेळत आहेत. ते खेळू देत. म्हणजे भारतीय जनता पार्टी विरोधात असतं तर त्यांनी पण हेच केलं असतं. नवीन काही नाही भारतीय राजकारणात. पण इराणबरोबर लागून असलेली 910 किलोमीटरची त्यांची सीमा, मध्य पूर्वमध्ये पाकिस्तानला असलेला ॲक्सेप्टन्स UAEचा वगैरे, आणि अमेरिकेसाठी ते दलाली करण्याची त्यांची परंपरा, त्यामुळं पाकिस्तानमध्ये आणखी पुन्हा नव्याने काही चर्चा सुरू होऊन जर खरोखर या युद्धसंघर्षाला 2 आठवड्याच्या अधिक व्यापक रूप देण्याची गरज आहे. जर तसं झालं नाही तर युरोपियन युनियनच्या अध्यक्षांनी आज ज्या म्हणाल्यात त्या की जगामध्ये मोठी मंदीची लाट येऊ शकते, किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांनी पण सांगितलं आहे की जगभरामध्ये मंदीची लाट येऊ शकते. त्या दृष्टीनं आजची 7:30ची वेळ महत्त्वाची होती. कारण आता इराण त्याला कसा प्रतिवाद करतोय. आज सकाळी 10 वाजता, म्हणजे आपल्याकडे आता जवळपास 2-1 तास होऊन गेलेले आहेत. फार लगेच काही, कारण 165 आम्ही त्यांची नौदलाची जहाजं नष्ट केलीत, हे जे अमेरिका म्हणते ते बरोबर आहे. एकतर त्यांच्याकडे मुळातच नौदल नव्हतं, त्यांच्याकडे एअरफोर्स पण नव्हता. इराणकडं जे काही होतं ते बॅलिस्टिक मिसाईल्स आणि ड्रोन तंत्रज्ञान होतं, ज्याच्या आधारावरती त्यांनी अमेरिकेला भिरभिर करून सोडले. मग ज्या वेळेला तुमच्याकडे नौदल नाहीच आहे, तर अमेरिका ही आत्ता ह्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं संरक्षण करू शकते. प्रॉब्लेम काय आहे अमेरिकेचा, की अमेरिकेनं सुरू केलेल्या युद्धामध्ये हळूहळू अमेरिकेची इच्छा असो किंवा नसो ते त्याच्यात अडकत गेलेत. गोलपोस्ट बदलले, नेतृत्व बदलतो संपलं, मग परमाणु बॉम्ब ते संपलं, मग आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरती ती युद्धबंदी झाली. आणि ती युद्धबंदी झाल्यानंतर आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला पूर्णपणे मुक्त ठेवणं ही अमेरिकेची गरज आहे. जरी सुरुवातीला ते म्हणाले होते की आम्हाला काय त्याचं पडलंय वगैरे, पण आता जर सगळ्या जगाचा अर्थव्यवहार जो असा गळ्यापर्यंत येऊन बसलाय, तो जर तसाच नाही राहावा असं वाटत असेल, चोकअप होऊ नये असं वाटत असेल, जागतिक पुरवठा साखळीमध्ये अडथळे येऊ नये असं वाटत असेल, का आता तुम्हालाच तो पर्याय पुढाकार घ्यावा लागेल. आणि म्हणून मिस्टर ट्रम्प यांच्यासमोरचे पर्याय खूप लिमिटेड आहेत, आणि तिथेच खरी संघर्षाची नांदी आहे. जर अमेरिकेच्या ह्या अशा पद्धतीच्या प्रत्येक तपासणीमध्ये खरोखरच इराणनं त्यांना प्रत्युत्तर द्यायला, आणि ते देतील अशी मला खात्री आहे, तर मग हे युद्ध पुन्हा भडकू शकतं. ते भडकल्यानंतर मग तर चर्चेला काही वावच असणार नाही, कारण पाकिस्तानची पूर्ण मध्यस्थी त्यावेळेला संपलेली असेल. मला असं लक्षात येतं आहे की आज ज्या पद्धतीनं रशियानं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून नियंत्रण मिळवण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नाला विरोध केला आहे, दुसरीकडं अमेरिकेनं सांगितलं की जर चीननं शस्त्र दिली, कारण त्यांचा करार आहे, जानेवारी महिन्यामध्येच हवाई संरक्षण यंत्रणा ही चीननं इराणला देणं अपेक्षित होतं, त्यांनी ती दिलेली नाही. समजा दिली तर आम्ही तुमच्यावरती रेसिप्रोकल टॅक्स पुन्हा 50% लावू वगैरे, त्याच्याकडे चीन त्यांना काही भीक घालत नाही आहे. असं जर झालं तर असं दिसतं आहे की ह्या संघर्षाला ह्या टप्प्यावरती अधिक व्यापक रूप येईल. का आता सगळ्यांना सगळ्यांची गोल पोस्ट माहिती आहेत, सगळ्यांना सगळ्यांच्या मर्यादा लक्षात आल्यात, सगळ्यांना सगळ्याची राजनैतिक अलायन्स लक्षात आलेली आहे. जरी फ्रान्स आणि ब्रिटनने आज म्हटलं असलं की आम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मुक्तपणे व्यापारासाठी खुला करण्याचा प्रयत्न करू, पण पुढचं त्यांचं वाक्य असं आहे की हे आम्ही आत्ता या युद्धामध्ये सहभागी असलेल्या गटांच्या शिवायचे आमचे प्रयत्न असतील, म्हणजे अमेरिकेबरोबर ते नसतील. जागतिक महायुद्ध दुसऱ्या क्रमांकाचं झाल्यानंतर, म्हणजे दुसरं जागतिक महायुद्ध झाल्यानंतर अमेरिका पहिल्यांदा एवढी एकटी पडली आहे. आणि म्हणूनच आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये आज जे काही सुरू आहे त्याला व्यापक रूप जर आलं तर मग इराणबरोबर आणखी काही देश त्यांच्या खांद्याला खांद्या लावून भिडतात का ते बघावं लागेल आपल्याला. कारण चीन आत्ता जरी तैवानमध्ये गुंतलेला असला तो दीर्घकाळ इराणकडे दुर्लक्ष करेल अशी स्थिती नाही. आणि इराणचा राजनैतिक मित्र, संरक्षणविषयक मित्र पण रशिया आहे. त्यामुळे अनेक अर्थांनी आजच्या दिवसाला फार महत्त्व आहे. आज संध्याकाळपर्यंत इराणकडनं काय प्रतिक्रिया येते त्याच्यावर बऱ्याचशा घडामोडी अवलंबून आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही निवडणुकीच्या कव्हरेजबरोबरच हे जे वार्तांकन आहे इराण आणि ह्याच्या संदर्भातलं ते खूप बारकाईनं बघतो आहे. तुम्हाला माहितीच आहे की आज खरातच्या संदर्भामध्ये ईडीचे छापे पडलेत. तिथे रुपाली चाकणकर यांच्या भगिनी त्या तिथे उपस्थित झाल्या होत्या. पोलिसांनी त्यांची योग्य ती चौकशी केली असेल. आणि ईडीच्या या छाप्यामध्ये समता पतसंस्था संदर्भामध्ये, कारण संदिग्ध स्वरूपाचे व्यवहार संस्था पतसंस्थेमध्ये झाले तसं प्रथमदर्शनी दिसतं आहे. अर्थात त्याला कोण जबाबदार, कशा पद्धतीचे हे व्यवहार झाले आणि बँक मॅनेजरनी ते अलाव कसं केलं, जसं समताकडनं स्पष्टीकरण दिलं गेलं आहे की त्यांनी या संदर्भामध्ये सगळे त्यांच्याकडे ट्रेल्स आहेत, कागदपत्र आहेत.
सो ती पण एक घडामोड आहे ज्याच्याकडे माझं खूप बारकाईने लक्ष आहे. पण मला या सगळ्या प्रवासामध्ये, कारण आज पश्चिम बंगाल कोलकाता शहरातनं मी पुढं निघालो आहे. आजच मी महाराष्ट्राला लेदर सम्राटाची भेट घडवून आणली आणि राजकारण तर कव्हर करतोच आहोत. पण त्याहून महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे भारतीय अर्थविकासाच्या दृष्टीनं आत्ता जे काही ताणतणावाचे प्रसंग आहेत त्याच्याकडे लक्ष देणं. आणि मला आनंद आहे की तुम्ही हजारोच्या संख्येनं, लाखोच्या संख्येनं पाहत आहात. पण पुन्हा तुम्हाला तीच विनंती, आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. जगभरातल्या मराठी जनांना सांगा की तुम्हाला इथे सत्याच्या जवळ जाणारच कव्हरेज पाहायला मिळेल, ना की कोणाचं बाजू घेणार. थांबूया.